वाघोलीत जायचं. किंवा हो. तर 98 नंबरची गाडी पकडायची वाघोली आणि केसनंद पाड्याला उतरायचं आणि तिथं उतरून हा. तर बहिणीकडून पूर्ण माहिती घेऊन मी चाललोय आता आणि हा रोड क्रॉस करून आलोय. डेंजर रोड हा. तर सकाळी बहिणीची तर थांबलो होतो. त्यानंतर आता चाललोय घरी. शहर किती जरी चांगलं असलं ना तरी गावासारखं काहीच नसतं. शेवटी घर ते घरच असतं. मग रिक्षा तिथं बसून आलो होतो. मग इथं रस्ता क्रॉस केला पण पूर्ण मेहनत झाली वेस्ट. आणि त्यानंतर ही एक बस पण आली होती पण हिच्यात काही जागा नव्हती. मग मी बसलो पुढच्या बसमध्ये आणि ही बस थोडी युनिक वाटली कारण की हिच्यात झोपण्यासाठी जागा वगैरे होती आणि पहिल्यांदाच ही बस बघितली होती. ही खूप मोठी पण होती. वरती झोपण्यासाठी जागा आणि खाली बसण्यासाठी होतं. एक वन सिंगल रो आणि दुसऱ्या बाजूने डबल रो अशी होती. ह्या बसमध्ये बसून मी चाललो होतो घराकडे. ह्या बसचं थोडं तिकीट पण साध्या आपल्या लालपरीपेक्षा महाग होतं. चाललो आहे घराकडं. आणि ह्यावेळेस मात्र जाताना मात्र खिडकी ही माग सरकवून पूर्ण पण रस्ता वगैरे क्लिअर सीन घेतलेले सगळे. ही ती नदी, पूर्ण पक्षी वगैरे बसले होते. चांगलं वातावरण झालं होतं. बस स्टँडवरून एक पाण्याची बाटली घेऊन पेलो आणि आजचा पाण्याचा टास्क पूर्ण केला. त्यानंतर हा मरेल बदक मला दिसला. म्हणलो त्याला पण घ्यावं कारण की तो आणि इथून एक चॉकलेट पण घेतलं होतं. 5 रुपयात चॉकलेट 10 रुपयाला विकलं होतं तिने. आणि बघा बदक चालला आत्महत्या करायला. तर मी जातो बसमध्ये जाऊन बसतो. मी ह्या हॉटेलवर थांबली होती बस. एक कमीत कमी 1.5 ते 1.5 तास ही बस थांबली होती. भरपूर वेळ टाईमपास झाला. त्यामुळं घरी यायला पण भरपूर उशीर झाला. घरी येता कमीत कमी तो वाजले होते 4:30 आणि पूर्ण आम्ही नगरमध्ये पण गेलो होतो. त्यानंतर नगरमध्ये थोडाफार वेळ करून असं करता 5:30 वाजले होते. 4, 4:30, 5 आणि मग जर आलो तर रानात. त्यानंतर रम घेऊन चाललो आहे. अजून कपडे पण बदलले नाहीत तसंच चाललो आहे बारली आणण्यासाठी. ही बारली आणण्यासाठी गेलो होतो कांदा मार्केट. त्यानंतर ही आमची गाय वेली होती. तर ह्या गाईचा पूर्ण 2 दिवसाचा पार्ट ह्या कृषी प्रदर्शनाच्या व्हिडिओ काढण्यासाठी मी पूर्ण स्किप केला होता. डिलीट करावा लागला मला. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून.